नमस्कार मित्रांनो, आज मी बनवणार आहे डाळ तडका. हे बघा, तुरीची डाळ मी बॉईल करून घेतलेली आहे 5 शिट्ट्या. त्यानंतर इथे बारीक टोमॅटो, लसूण, आलं, हिरवी मिरची 2 ते 3, वरतून टाकायला कोथिंबीर आणि तडक्यासाठी 2 लाल मिरची, कांदा आणि कढीपत्ता. आता मी तुम्हाला दाखवते तडका कसा द्यायचा. तेलाचा वापर शक्यतो कमी प्रमाणात करायचा, कारण वरती तडक्याला पण आपल्याला तेल वापरायचं आहे. पहिल्यांदा मी मोहरीला तडतडीपणा आला की लगेच जिरं ॲड करायचं. थोडंसं जिरं, त्यानंतर लसूण बारीक चिरून घ्यायची, म्हणजे जेणेकरून खायला व्यवस्थित येईल. आलं सुद्धा मी बारीक कटिंग करून घेतलंय. दोन हिरव्या मिरच्या आणि मी हा घरगुती सुकवून ठेवलेला कढीपत्ता आहे, त्यामुळे मी ह्याचा वापर नंतर करते तडक्यामध्ये. तडतडीपणा आला की त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा. आपल्याला गॅस थोडा स्लोच ठेवायचा. कांद्याला थोडा ब्राउनिश कलर येऊन द्यायचा. असं वाटलं जर तेल कमी वाटतंय तर थोडंसं ॲड करू शकतो आपण. शक्यतो तेलाचा वापर कमीच करायचा आहे आपल्याला. ऑइली हेल्थसाठी चांगलं नसतंय. स्लो कुकवरच हे राहिलेलं प्लेटमध्ये मी ॲड केलं. कांदा एकदम पण ब्राऊन नाही करायचा आपल्याला, थोडंच ब्राऊन करायचं. पाहू शकता कांद्याला ब्राऊनपणा यायला सुरुवात झाली. साधारण थोडाच ब्राऊन करणार आहे मी. आता बारीक कटिंग केलेले टोमॅटो, टोमॅटो पाणी सोडते भाजीला, त्यामुळे थोडं 5 मिनटं त्याला व्यवस्थित हे करून द्यायचं, मॅरिनेट. त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा एकजीव झाल्यानंतर मसाला ॲड करणार आहेत आपण. स्लो कुकवरच करून घेणार आहे मी. पुढे ही तडक्यासाठी मी तयारी केली. पहा, 2 लाल तडका मिरची, वरतून कोथिंबीर. टोमॅटोचं टेक्स्चर चेंज झाल्यानंतरच आपण मसाले ॲड करणार आहेत. स्लो गॅस ठेवायचा. आता मिरची मी लाल तिखट यूज केली आहे. हे बघा, मसाला जसं आपल्याला तिखटपणा पाहिजे त्यानुसार मी आता इथे 2 चमचे ॲड करते मसाला.
अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि थोडंसं हिंग. मिश्रण सर्व एकजीव करून घ्यायचं. जो ज्या पद्धतीने तिखट मीडियम असं खात असेल त्या पद्धतीने आपण मसाला ॲड करणार. आता आपण याच्यामध्ये जी आपण डाळ शिजवून घेतली ती ॲड करणार आहे. पहा तडक्यावर लाल कलर कसा आलेला आहे. स्मेल पण खूप छान आलाय तडक्याचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता फास्ट कुकवर आपल्याला 5 ते 10 मिनिटं उकळी येऊन द्यायची. मग अशी आपण मीठ नव्हतं ॲड केलं, थोडंसं उकळी येईपर्यंत वेट केलं. आता 1 चमचा मीठ ॲड करते. आता ह्याला उकळी यायला लागली की आपण नंतर तडका देणार आहेत. नंतर कोथिंबीर ॲड करणार. व्यवस्थित त्याला उकळी येऊन द्यायची डाळीला आपल्या. नंतर आपण तडका देणार आहेत. तडका कसा द्यायचा ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आज माझ्या मुलाचा हट्ट होता, मम्मी आपल्याला जिरा राईस, पकोडे आणि डाळ तडका कर. हे बघा, स्टीम जिरा राईस बनवलं आहे, त्याच्यासाठी बासमती यूज केला. हे माझं डाळ तडका आता रेडी होईल आणि आता त्याला छोटे पकोडे करते आहे मी. ह्या पकोड्यासाठी मी बारीक कांदा, त्याच्यामध्ये लसूण अद्रक थोडंसं घातलं आहे आणि मिरची, कोथिंबीर, हिंग, धना पावडर आणि हळद, मीठ चवीनुसार आणि बेसन. त्यानंतर त्याला मी एकदम असं घट्ट प्रकारे असं मिक्स केलेलं आहे, पातळ नाही जास्त. हे बघा, थोडंसं बेकिंग सोडा वापरलं आहे मी त्याच्यामध्ये. तुम्हाला आता दाखवते हे पण कसं होत आहे ते. खूप छान होतात हे झटपट बनणारे आपले पकोडे. महाराष्ट्रामध्ये म्हणजे आमच्या, मी आता गुजरातला शिफ्ट आहे, पण आमच्याकडे पकोडे म्हणजे आहे भजी म्हणतात त्याला, गोल भजी. आज मी हे गोल भजी बनवणार आहे खास मुलासाठी. हे बघा, डाळ आपली व्यवस्थित मस्तपैकी आता उकळी आलेली आहे तिला. आता मी हिला खाली उतरून घेणार आहे गॅसवरून. हे बघा, आता मी कोथिंबीर ॲड करते तिला वरतून. आता तडक्याची तयारी. इकडे मी तडका पॅन घेतला, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला जिरं ॲड करायचं आहे. थोडंसं जिरं घेतलं आहे बघा मी, चिमूट भरून. जिऱ्याला असा तडतडाला लागला की आपण त्याच्यामध्ये तडक्याची मिरची घेतली मी. चमच्याच्या साहाय्याने त्याला आतमध्ये डीप करून घ्यायचे. गॅस बंद करून हा तडका आपल्याला लगेच झाकण ॲड करायचं. आपल्याला त्याच्यावर लगेच झाकण ॲड करायचं. हे पहा, आता थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते, त्याचा स्मेल खूप छान येईल. तोपर्यंत इकडे पकोडे बनत आहेत. हे बघा, पकोडे रेडी. आता तडका दिलेले डाळ आपल्याला दिसेल कशी. वाह, मस्त असा स्मेल आलेला आहे.